नमस्कार. ठरलं तर मग मालिकेचा आजचा भाग तुम्ही पाहत आहात आणि आजचा भाग देखील खूप छान दाखवला आहे, त्यामुळे एपिसोड शेवटपर्यंत पाहायला विसरू नका आणि चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला देखील विसरू नका. तर आता ही तन्वी या आदिराजसोबत कॅफेमध्ये आलेली असते आणि त्याला खोटं सांगत असते की हिने फॅशन डिझायनिंगचा डिप्लोमा वगैरे केला आहे. तर आदिराज देखील लगेच तिला बोलतो की माझी देखील एक आदिराज फॅशन नावाची कंपनी आहे, ज्यामध्ये मी फॅशन डिझायनरची एक टीम बिल्ड करतो आहे आणि मला असं वाटतं आहे की तू त्या टीमसाठी परफेक्ट आहेस वगैरे, तू माझी कंपनी जॉईन करशील का. आता त्याने ऑफर दिल्यानंतर मात्र ही प्रिया लगेच बोलते की हो हो करेल ना, मला आवडेल अरे. आणि लगेच त्याचा हात हातात घेते आणि बोलते की अरे खरंच मला तुझी कंपनी जॉईन करायला ना खरंच खूप आवडेल. आणि बघ ना, म्हणजे पैसे हातात नसल्यामुळे ना मला आईबाबांसाठी अरे काहीच करता येत नाही. आता जेव्हा माझ्या हातामध्ये पैसे येतील तेव्हा मी आईबाबांना चांगल्या दवाखान्यामध्ये घेऊन जाईन, त्यांची चांगली ट्रीटमेंट वगैरे करू शकेल. आता ही बरंच असं काही ते खोटं बोलत असते, पण खरं तर आता तिने हात पकडल्यामुळे या आदिराजला खरंच खूप ऑकवर्ड वाटत असतं. पण आता तिच्यासमोर तो काही बोलूही शकत नसतो आणि हिचे नाटक मात्र सुरू असतं. तर अर्जुन आणि सायली मात्र बाजूला बसून हे सगळं काही रेकॉर्ड करत असतात. आता हा आदिराज मात्र जास्तच ऑकवर्ड झाला आहे आणि आता तो अर्जुनकडे पाहतोय. तर अर्जुन देखील आता त्याला इशारा करून खुणावतो की करू देत, तिला काय नाटकं करायची आहेत ना ती करू देत, तूही तुझं नाटक असंच सुरू ठेव म्हणून. आणि तिचा हा ड्रामा पाहून सायली तर जास्तच शॉक झाली आहे. त्यावर आता आदिराज देखील तिला बोलतो की हे बघ, तुला पैशांची जास्तच गरज आहे ना, तर रिसेप्शनिस्टच्या पगारापेक्षा मी तुला 3 ते 4 पट जास्त पगार देईल. आणि हो, तुला रोजच ऑफिसला आलं पाहिजे असंही काही नाही, तू वर्क फ्रॉम होम देखील करू शकशील. आता मात्र प्रिया त्याचा हात अजूनच जवळ ओढते आणि त्याचे थँक्यू वगैरे बोलत असते, त्याचे आभार मानत असते आणि त्याला बोलते की तुझ्यासारखे श्रीमंत लोक आहेत ना, म्हणून आमच्या गरिबांचं काहीतरी होऊ शकतं वगैरे, असं बरंच आता ती ड्रामा करत बरंच काहीतरी बोलत असते. तर खरं तर या आदिराजला खूप ऑकवर्ड झालं आहे. तर कल्पना मात्र सतत आता तन्वीला फोन करत असते, पण तन्वीचं मात्र काही फोनवर लक्षच नाही आहे. तिने फोन सायलेंटवर ठेवून दिला आहे मस्त बाजूला. आणि तिचे खरं तर हे नाटकं पाहून ना सायली आणि अर्जुन दोघेही खूप शॉक आहेत. त्यावर सायली बोलते, हो किती नाटकी मुलगी आहे ही, काय करते आता. आणि तेवढ्यातच आता ती जायला निघते प्रिया, तर तिच्या हातनं तो कोल्ड्रिंकचा ग्लास सांडतो आणि आता ते सगळं कोल्ड्रिंक त्या आदिराजच्या शर्टवर सांडलं जातं. तर ही प्रिया मात्र लगेच टिश्यू उचलते आणि आता त्याचं शर्ट साफ करून देत असते. आता हे पाहून तर सायली आणि अर्जुन दोघेही खूप जास्त शॉक होऊन जातात. तर अर्जुन हे सगळं काही व्हिडिओमध्ये रेकॉर्ड करून ठेवत असतो. आता सायली देखील हे सगळं काही पाहून खूप चकित झाली आहे आणि सायली बोलते की काय मुलगी आहे ही, ह्या थराला जाईल ना असं कधीच वाटलं नव्हतं. नाही म्हणजे ही पैशांसाठी मुलं फसवते हे ठीक आहे, पण त्यावर अर्जुन देखील बोलतो की हो, म्हणजे 15 मिनिटापूर्वी तर तिची याच्याशी ओळख देखील नव्हती आणि बघ आता 15 मिनिटानंतर ही कसं वागते त्याच्याशी. ही जर माझ्या भावाची बायको नसती ना, अरे म्हणजे आपलं लग्न झालं आहे ह्याचं देखील हिला काहीच नाही आहे, ह्याचा देखील हिला विसर पडला आहे आणि दुसऱ्याच कुठल्या तरी अनोळखी माणसाच्या जवळ जातीये वगैरे. आता अर्जुन देखील खरं तर खूप चिडलेला असतो प्रियावर आणि बोलतो की हे सगळं काही पाहायला ना अश्विन इथे असायला हवा होता आता. तर सायलीला देखील हे काही पटत नसतं. त्यावर सायली देखील बोलते, आपल्याला अजून काय काय पाहावं लागणार आहे ना, देव जाणे. त्यावर अर्जुन देखील बोलतो की हो, पण हे सगळं काही आपल्याला अश्विनला दाखवता येईल. तर प्रिया मात्र इकडे आदिराजचा शर्ट साफ करून देते. तर अर्जुन देखील बोलतो की बघ ना, तो आदिराज देखील किती ऑकवर्ड झाला आहे, पण या मुलीला मात्र त्याचं काही एक पडलेलं नाही आहे. तर इकडे आदिराज आता प्रियाला बोलतो की इट्स ओके, मी करेल साफ. त्यावर आता ही प्रिया नाटक करत बोलते की सॉरी म्हणजे माझ्यामुळे तुझा शर्ट खराब झाला वगैरे.
तर इकडे सुभेदारांच्या घरी आता अस्मिताने चैतन्याला सगळं काही सांगितलेलं असतं की कशाप्रकारे तिला आता सचिनवर डाऊट येतो आहे, सचिनवर एवढी सगळी कॅश होती वगैरे. त्यावर आता चैतन्य देखील आश्चर्यचकित होऊनच तिला विचारतो, काय सचिनकडे एवढी सगळी कॅश होती? त्यावर आता अस्मिता बोलते, हो ना, म्हणजे मला देखील असंच वाटलं आणि त्याने दिलेलं कारण देखील मला काही पटलं नाही आहे. त्याने सांगितलं की त्याने हे पैसे त्याच्या आईबाबांकडनं घेतलेत, पण अरे मला माहीत आहे की त्यांच्याकडे एवढी कॅश कधीच नसते आणि म्हणूनच खात्री करून घेण्यासाठी मी सासूबाईंना फोन केला होता. पण त्या तर म्हणाल्या की कितीतरी दिवस झाले सचिन इकडे फिरकलासुद्धा देखील नाही आहे. त्यावर आता चैतन्य बोलतो की मला खात्री आहे की सचिन अजून देखील त्या साक्षीच्या आणि तिच्या पैशांच्याच मागावर असणार आहे. त्यावर आता अस्मिताला देखील आता हेच वाटतंय आणि अस्मिता देखील बोलते की हो, मलाही आता हेच वाटतंय. नाही म्हणजे तो फक्त बाळाची काळजी असल्याचं दाखवण्याचा प्रयत्न करत असतो, पण खरं तर त्याला बाळाबद्दल देखील काहीच वाटत नाही. बाळाची देखील त्याला काळजी वाटतच नाही आहे. आणि मला देखील असंच वाटतंय की त्याला फक्त साक्षी आणि तिचा पैसा हे दोघंच आवडत आहेत. पण मी काय करू ना, मला तेच समजत नाही आहे. त्यावर आता चैतन्य अस्मिताला सांगतो की अस्मिताई, तुला जे काही वाटतंय ना ते अगदी बरोबर वाटतंय आणि हे सगळं काही तू मावशी आणि काकाशी बोल अगं, तुला हे सगळं घरच्यांशी बोलावंच लागेल. पण आता अस्मिता बोलते की मी हे सगळं त्यांच्याशी बोलू तरी कसं? मी नेहमीच त्यांच्यासमोर सचिनची बाजू घेतली आहे. नाही, मला अजून थोडा वेळ हवा आहे, जेणेकरून मला काय तो एकदाचा फायनल निर्णय घेता येईल आणि घरच्यांना सांगता येईल. तर इकडे आता प्रिया निघून गेल्यानंतर हा आदिराज मात्र इकडे आता सायली आणि अर्जुनला भेटायला येतो. तर हा आदिराज देखील खरंच खूप शॉक आहे. नाही, अर्जुनने त्याला सांगितल्यानंतर त्याला असं वाटलं होतं की ही एखादी ड्रामेबाज नाटकी मुलगी आहे, पण प्रिया मात्र इतकी ड्रामेबाज आणि नाटकी असेल ह्याचा अंदाज मात्र त्यालाही नव्हता. आता आदिराज बोलतो की काय मुलगी आहे ही, म्हणजे किती नाटक करते, किती ड्रामा करते ही. नाही म्हणजे 15 मिनिटापूर्वी आमची ओळख देखील नव्हती आणि ही मात्र माझ्याशी असं वागतीये जसं काय आम्ही एकमेकांना 15 वर्षापासून ओळखतोय की काय. त्यावर आता अर्जुन आदिराजला सांगतो की अरे, ही मुलगी एखाद्याला आपल्या प्रेमात फसवण्यासाठी काय काय करू शकते ना, हे मला चांगलंच माहीत आहे. नाही, माझ्याशी लग्न करण्यासाठी मला तिच्या प्रेमात पाडण्यासाठी हिने काय काय केलं आहे ना, हे मला अजूनही आठवतं आहे. आणि आता अर्जुनला आठवतं की ही प्रिया जेव्हा खोटी तन्वी बनवून घरामध्ये आली तेव्हा तिने अर्जुनला तिच्या जाळ्यामध्ये फसवण्यासाठी काय काय नाटक केलं. आणि त्यानंतर अर्जुनने जेव्हा सायलीसोबत लग्न केलं त्यानंतर मात्र तिने अश्विनला फसवलं आणि अश्विनसोबत लग्न केलं. आता हे ऐकून आदिराजला देखील धक्काच बसतो आणि आदिराज विचारतो, काय म्हणजे तिने त्यानंतर तुझ्याच भावाशी लग्न केलं? नाही म्हणजे तुझ्यावरील प्रेम वगैरे ते सगळं काय होतं मग? त्यावर सायली बोलते की प्रिया नावाची मुलगी ना कधीही कुठल्याही व्यक्तीवर प्रेम करतच नाही. ती प्रेम करते ती फक्त त्याच्या संपत्तीवर, आणि तसंही तिला फक्त सुभेदारांचा पैसाच दिसत होता तेव्हा. आणि मग काय फरक पडतो की ती मोठ्या मुलाशी लग्न करतीये की लहान मुलाशी लग्न करतीये? तिला तर फक्त लग्न करून त्या घरात येऊन त्यांचा पैसा हवा होता. आता हे सगळं ऐकून आदिराज देखील शॉक झाला आहे आणि आदिराज देखील बोलतो की हो ना, किती नाटकी मुलगी आहे. नाही म्हणजे मला माहीत आहे की तिची गाडी इथे जवळच पार्क आहे, तरी देखील तिने जाताना माझ्याकडनं कॅबसाठी पैसे घेतले. त्यावर आता सायली बोलते की हो, आणि तिचं हेच तर खरं रूप आपल्याला सगळ्यांसमोर आणायचं आहे. तर इकडे प्रिया आता तिच्या गाडीपर्यंत पोहोचलेली असते. आता ती गाडीतनं पर्स काढते आणि खरं तर तिला आता तिचं मंगळसूत्र घालायचं असतं, पण पाहते तर काय तिच्या पर्समध्ये तिची छोटी पर्स मात्र नसतेच. कारण जेव्हा आदिराजच्या अंगावर तिने कोल्ड्रिंक सांडवलं त्यावेळेस तर तिच्या पर्समधनं ती छोटी पर्स तिथे कॅफेमध्येच पडलेली असते आणि तिच्या अचानक लक्षात येतं आणि आता ती परत कॅफेकडे येते ती पर्स घेण्यासाठी.
आता ती येतच असते घाई गडबडीने, तेवढ्यातच आता एका वेटरचा तिला धक्का लागतो आणि त्याच्या हातातील कोल्ड्रिंक्स मात्र आता तिच्या साडीवर सांडले जातात आणि ती लगेचच आरडाओरडा करायला सुरुवात करते. नीट पाहून चालता येत नाही का तुला? माझी सगळी साडी खराब केली, सगळं कोल्ड्रिंक माझ्या अंगावर सांडवलंय, कामं होत नसतील ना नीट तर घरी बसायचं. आता हिची दादागिरी मात्र इथे सुरू होऊन जाते आणि तिचा आवाज ऐकून सायली आणि अर्जुन मात्र लगेच आता तोंड लपवतात, त्यांनी तिला पाहू नये म्हणून. आणि अर्जुन आदिराजला सांगतो की अरे तू जा पटकन, जा तिच्याकडे. आणि आता अर्जुनच्या सांगण्यावरनं आदिराजही लगेच आता इकडे प्रियाकडे येतो आणि प्रियाला विचारतो की प्रिया अगं काय झालं? त्यावर आता प्रिया लगेच आदिराज आल्यावर तिचं रूपच बदलून टाकते एकदम आणि लगेच बोलते की अरे काही नाही रे, ते माझाच चुकून यांना धक्का लागला आणि ते कोल्ड्रिंक सांडलं माझ्या साडीवर, तर मी तेच त्यांना सॉरी बोलत होते. आता तो वेटरमध्ये बोलायचा प्रयत्न करतो तर ही मात्र त्याला गप्प बसवते आणि बोलते की असू देत, सॉरी वगैरे म्हणायची काही गरज नाही आहे, तुम्ही जा तुमचं काम करा. तर आदिराज बोलतो की तू नक्की ठीक आहेस ना? तुला परत चक्कर वगैरे तर आली नव्हती ना? त्यामुळे तर नाही ना तुझा तोल गेला? नाही, असं असेल तर तुला ट्रीटमेंटची गरज आहे. इथे जवळच माझं हॉस्पिटल आहे, आपण माझ्या हॉस्पिटलमध्ये जाऊन तुझी व्यवस्थित ट्रीटमेंट करून घेऊयात. त्यावर आता प्रिया लगेच बोलते तुझं हॉस्पिटल पण आहे का? त्यावर आदिराज सांगतो की हो, म्हणजे पनवेलमध्ये एकच आहे, बाकी पुणे आणि मुंबईमध्ये आहेत माझे 2-3 हॉस्पिटल्स. तरी तुला काही वाटत असेल तर आपण तिकडे जाऊन ट्रीटमेंट करूयात का? त्यावर आता प्रिया लगेच सांगते की नाही नाही, अरे मला आता बरं वाटतं आहे, ट्रीटमेंटची काही गरज नाही आहे. बघ ना, अरे माझी पर्स इथे विसरली, तीच न्यायला आले होते मी. शेवटचे 150 रुपये आहेत रे त्यामध्ये, आणि या पर्सच्या नादामध्ये आता कॅब पण सुटली. आता शेवटचे 150 रुपये आहेत, कसं मॅनेज करणार बरं मग मी आता सगळं? आणि ती आदिराजला तिच्यासाठी टिश्यू आणायला सांगते आणि ती मात्र तिची तिथे हरवलेली पर्स शोधते. तर इकडे सायली आणि अर्जुनचं लक्ष मात्र तिच्याकडेच असतं. त्यावर अर्जुन बोलतो की ही काहीतरी विसरली असणार आहे आणि तेच न्यायला आली असणार आहे. त्यावर सायली बोलते की हो, पण तुम्ही पाहिलंत का, ती इथे आल्यापासून तिच्या गळ्यामध्ये मंगळसूत्र नाही आहे. कदाचित तिने तिचं ते मंगळसूत्र पर्समध्ये वगैरे ठेवलं असेल आणि ती पर्स इथे विसरली होती. तर नाही, ही पर्स जर आदिराजच्या हाताला लागली असती तर तिचं तन्वी किल्लेदार नावाचं एखादं ID प्रूफ वगैरे आणि ते मंगळसूत्र वगैरे आदिराजच्या हाती लागलं असतं, आणि ते होऊ नये म्हणून ती घाईघाईने पर्स घ्यायला आली आहे आणि आदिराजला देखील बाहेर पाठवलं आहे. तर आता प्रिया पटकन तिची ती पर्स घेते आणि त्यामध्ये मंगळसूत्र, तिचं ID वगैरे सगळं काही आहे की नाही चेक करून पाहते. आता तेवढ्यातच तिथे आदिराज देखील तिच्यासाठी टिश्यू घेऊन येतो आणि आता ती नाटक करतच त्याला बोलते की थँक्यू हं, नाही म्हणजे अरे तुझ्यासारख्या एवढ्या मोठ्या श्रीमंत माणसाला मी असं छोटं काम दिलं. आता आदिराज देखील तिला बोलतो की अगं तुझ्यासाठी कुठलंच काम असं छोटं किंवा मोठं नाही आहे, तुझ्यासाठी मी सगळी कामं करेल बघ, आणि तू जर म्हणत असशील ना तर मी एखादी टिश्यूची कंपनीच विकत घेईन, एवढे टिश्यू पुरतील ना? आता प्रिया देखील लगेच असं लाजायचं नाटक वगैरे करते आणि त्याला बोलते की हो हो, अरे त्याची काही गरज नाही आहे, एवढे टिश्यू पुरतील मला. अरे बघ ना, शेवटचे 150 रुपये होते रे फक्त माझ्या पर्समध्ये, मघाची कॅब्स देखील सुटली, पण ठीक आहे तू काळजी करू नकोस, मी जाईल. त्यावर आता आदिराज बोलतो की एक काम करू का, मी येऊ का तुला घरी ड्रॉप करायला, किंवा मी दुसरी कॅब बुक करून देतो. त्यावर आता प्रिया नाटक करत बोलते की नाही नाही नको, त्याची काही गरज नाही आहे, मी माझं जाईल की मी माझं मॅनेज करेल. त्यावर आता आदिराज बोलतो की ठीक आहे तू कॅब बुक कर, मी तुला UPIने पैसे ट्रान्सफर करतो. आता प्रिया मात्र त्याला तिथून थँक्यू बोलून निघून जाणार, पण आता या आदिराजला वाटतं की ही मगाच्यासारखी परत येते की काय. त्यावर आदिराज तिला बोलतो की चल मी एक काम करतो, ॲटलिस्ट तुला कॅबपर्यंत तरी सोडवतो. आणि आता आदिराज तिच्यासाठी कॅब वगैरे बुक करतो आणि तिला सोडवायला जातो. तर सायली आणि अर्जुन मात्र इकडे बसून हे सगळं काही पाहत असतात आणि आदिराज जाताना अर्जुनला खुणावतो की हिला सोडून आलोच मी परत. तर इकडे सुभेदारांच्या घरी आता चैतन्य अस्मिताला सांगत असतो की मी साक्षीच्या पुरता प्रेमामध्ये अडकलो होतो,
पहिल्यांदाच मला तिच्यावर प्रेम झालं होतं. आणि खरं तर मी खूप स्वप्न पाहिली होती. आमचं एक सुखी कुटुंब असेल, मुलं असतील, संसार असेल, असं भरपूर काही स्वप्न मी पाहिली होती. पण सगळी स्वप्न साक्षीने धुळीस मिळवली. तिचं ते खरं रूप माझ्या समोर आलं ना, तेव्हा तर माझा प्रेमावरचा विश्वासच उडाला. आता चैतन्य देखील अस्मितासमोर त्याचं मन मोकळं करत असतो आणि साक्षीने त्याला कशा प्रकारे धोका दिला हे सगळं काही सांगून मोकळा होतो. तर अस्मिता देखील त्याला विचारते, पण मग तू या सगळ्यातून बाहेर तरी कसा पडलास? तेव्हा चैतन्य सांगतो की खूप कसंबसं, खूप मेहनतीने मी या स्वतःला सावरलंय. तर इकडे हा आदिराज आता प्रियाला सोडवून परत सायली अर्जुनकडे येतो आणि त्यांना बोलतो की गेली बाबा ही एकदाची. नाही, मला तर वाटलं होतं की ही परत येते की काय. त्यावर आता अर्जुन बोलतो की तू तुझा ड्रामा देखील ना खूप छान केलायस. नाही, आणि आता तरी आपल्याकडे पुरावे देखील आहेत या सगळ्याचे. त्यावर आदिराज बोलतो की हो, आणि हे असे व्हिडिओ ना तुला अजून मिळतील. मी तिला भेटायला बोलावलंय उद्या, आणि ती उद्याच मला भेटायला यायला तयार देखील झाली आहे. तर प्रिया आता कॅबने घरी जात असते. तर तेवढ्यातच तिने शांतावर लक्ष ठेवायला जो मुलगा अपॉइंट केलेला असतो त्याचा फोन येतो आणि तो तिला सांगतो की मी आत्ताच शांताला पाहिलं. नाही, म्हणजे ती तिच्या घरी आली नाही आहे, पण इथे सरकारी दवाखान्यातून बाहेर पडताना मी तिला पाहिलं. त्यावर आता प्रिया लगेच त्याला बोलते की अरे मग तिच्यावर लक्ष ठेव, तिचा पाठलाग कर, हे पण मीच सांगायचं आहे का? आणि फोन चालूच ठेव. तर आता प्रिया फोन चालूच ठेवते आणि तो मुलगा आता त्या शांताचा पाठलाग करत असतो. पण नेमकं एक रिक्षा रस्त्यात मध्येच येते आणि शांता मात्र तिथून दुसरीकडे निघून जाते. त्यामुळे याला काय आता शांता दिसेना. आता हा प्रियाला सांगतो की अचानक रिक्षा आल्यामुळे आता शांता कुठे निघून गेली आहे ते काही दिसेना, पण मी तिच्यावर लक्ष ठेवतोय म्हणून. तर प्रिया मात्र त्याच्यावरच चिडते आणि त्यालाच ओरडत असते. आता हा माणूस फोन ठेवून देतो आणि बोलतो की काय कटकटी बाई आहे बरं ही. नाही, म्हणजे हिचे कामं करा तर करा, वर ही मलाच ओरडतीये. तर प्रिया मात्र विचार करत असते की काहीही झालं तरी ही शांता मात्र हाती लागायलाच हवी आहे. तर इकडे चैतन्य अस्मिताला कन्व्हिन्स करत असतो की तू आता लवकरात लवकर सचिनच्या बाबतीत काय तो डिसिजन घे. आणि अगं, आम्हाला आमची पूर्वीची अस्मिताई परत हवी आहे. तुला आठवतं का, तू कशी सगळ्यांना ऑर्डर देत असायचीस बरं, हे करा, ते करा, हे आणा, ते आणा. आणि अगं प्रताप काका ते तर ती लिस्ट विसरू नये म्हणून खिशातच घेऊन हिंडत असायचे बघ. आणि तिची मस्करी करत तिला बोलतो की बरं झालं हां तुला मुलगी झाली नाही, नाहीतर मग आता अजून एका मुलीने मला मामा बनवलं असतं बघ. मी तर एकदम बेस्ट मामा बनणार आहे तुझ्या बाळाचा. आता ह्या दोघांचं इथे बोलणं सुरू असतं आणि तेवढ्यातच तिथे आता कल्पना येते. आता कल्पना खरं तर सायली आणि अर्जुनच्या खूप काळजीत असते. ती चैतन्याला विचारते की तू केव्हा आलास. तेव्हा चैतन्य सांगतो की मी थोड्या वेळापूर्वीच आलो आहे. आणि आता ती खरं तर तिचे फोन कॉल्सही सायली आणि अर्जुन घेत नसतात, त्यामुळे जास्तच काळजीत पडलेली असते. आणि त्याला सांगते की तू लगेच सायली आणि अर्जुनला फोन लावून पहा, त्यांचा फोन लागतोय का. ते दोघे माझा फोन देखील घेत नाही आहेत. कधी येणार आहेत ते परत, कुठे गेले आहेत ते. त्यावर आता अस्मिता बोलते की मम्मा अगं ते काय लहान आहेत का, अगं येतील ते, तू एवढी काय काळजी करतेस बरं. पण कल्पनाला मात्र काही राहावलं जात नाही. कल्पना मात्र आता चैतन्याच्या मागे लागते की तू आधी त्यांना फोन कर आणि लगेच इथे बोलावून घे. आता चैतन्य फोन करणारच असतो. तर तेवढ्यातच आता प्रिया घरी येते. आता ती त्या किराणा बाजाराच्या पिशव्या वगैरे घेऊन येते. पिशव्या तिथे ठेवते आणि मस्त आरामामध्ये आता सोफ्यावर बसते. आणि खरं तर ती खूप खुश असते म्हणायला. पण सगळ्यांचे असे चेहरे पाहून ती विचारते काय झालंय. उलट आजचा दिवस तर किती छान मस्त आहे म्हणा. त्यावर आता कल्पना सांगते की सायली अर्जुन तिचे फोनही घेत नाही आहेत आणि ते बाहेर गेलेत. आता कल्पनाला एवढं काळजीमध्ये पाहून तन्वी मात्र लगेच विचार करते, चला म्हणजे हे दोघे बाहेर गेलेत तर नाही, काहीही करून या गोष्टीचा फायदा मात्र करून घ्यायलाच हवा आहे.
तर इकडे महिपतने आता त्याला आणि नागराजला जेलमधून बाहेर काढायची सगळी काही जबाबदारी आता सचिनवर टाकली आहे. आणि हा सचिन देखील एकदम गुंड वगैरे असल्यासारखाच वागतोय. नाही म्हणजे त्याने आता महिपतच्या गुंडाच्या मदतीने एका वकिलाच्या मुलीला किडनॅप करून ठेवलंय. तो आणि साक्षी आता मास्क घालून त्या किडनॅप करून ठेवलेल्या मुलीला असं बांधून वगैरे ठेवलंय. तिच्या डोळ्यांवर पट्टी वगैरे बांधली आहे आणि तिच्या डोक्यावर त्याने गन रोखून धरली आहे या सचिनने. तर दुसरीकडे आता त्याचा तो गुंड असतो, तो गुंड देखील आता या वकिलाच्या गळ्याला सुरा लावलाय आणि व्हिडिओ कॉल करून ते त्या मुलीला दाखवतायत तिच्या वडिलांना, म्हणजेच त्या वकिलाला. तर सचिन बोलतो की महिपत शिखरेची केस घ्यायची आणि लवकरात लवकर महिपत शिखरेला जेलमधून बाहेर काढायचं. जोपर्यंत तू महिपत शिखरेला जेलमधून बाहेर काढत नाहीस ना, तोचपर्यंत फक्त तुझी मुलगी जिवंत राहणार आहे. काही एक हुशारी दाखवायची नाही. लवकरात लवकर महिपत शिखरेचं वकीलपत्र घे, त्या पेपर्सवर सह्या कर. आता खरं तर हे सगळं काही पाहून साक्षीच खूप घाबरली आहे आणि साक्षी विचार करत असते, बापरे, हा सचिन तर अण्णांच्याही वरचढ निघाला. नाही, मी तर याला फक्त फॉरेनमध्ये जॉब करणारा एक साधा भोळा मुलगा म्हणून याच्याकडे पाहत होते, पण हा तर अण्णांपेक्षाही डेंजर आहे. तर सचिन मात्र व्हिडिओ कॉलवर त्या वकिलाला धमकावत असतो महिपतचं वकीलपत्र घेण्यासाठी. आणि आता त्याला सांगतो की जोपर्यंत तू महिपत शिखरेला जेलच्या बाहेर काढत नाहीस ना, तोपर्यंत तुझी मुलगी आमच्याच ताब्यामध्ये राहणार आहे. त्यामुळे काय करायचं आहे ते तुझं तू ठरव. आता मुलीच्या जीवाच्या भीतीने का होईना तो वकील घाबरून आता त्या पेपर्सवर सह्या करतो आणि महिपत शिखरेचं वकीलपत्र घेतो. तर इकडे ही प्रिया मात्र लगेच आता नाटक करते आणि बोलते, काय, सायली आणि अर्जुन बाहेर गेलेत आणि ते अजून देखील परत आलेले नाही आहेत. मुळातच आई, तू त्यांना असं बाहेर जाऊच का दिलं बरं? आता परत काही झालं म्हणजे काय करणार? आणि तेवढ्यातच सायली आणि अर्जुन आता घरी येतात आणि पाहतात तर कल्पना आता त्यांची खूप जास्त काळजी करते. आणि त्या आल्या आल्याच आता कल्पना त्यांना ओरडायला सुरुवात करते, सायली, अर्जुन, अरे कुठे होतात तुम्ही? मी किती फोन केले तुम्हाला, तुम्ही माझा फोन का उचलत नाही आहेत? कुठे गेला होतात तुम्ही? त्यावर आता प्रिया देखील नाटक करत बोलते, कुठे गेला होतात तुम्ही? आईला तुमची किती काळजी वाटत होती माहीत आहे का तुम्हाला काही? आणि मुळातच तुम्ही घराच्या बाहेर तरी का पडलात? त्यावर आता सायली कल्पनाला बोलते, आई, अहो तुम्ही विसरलात का? आम्ही हॉस्पिटलमध्ये गेलो होतो ना, माझी अपॉइंटमेंट होती आज डॉक्टरची, आणि जाताना मी तुम्हाला सांगून गेले होते की नाही? त्यावर आता कल्पनाच्या देखील लक्षात येतं की प्रिया येते म्हणून सायली असं बोलतीये. त्यावर कल्पना देखील बोलते की अगं हो, माझ्या लक्षात आलं, होतं म्हणजे लक्षात, तुम्ही हॉस्पिटलमध्येच गेलात, मला सांगूनही गेला होतात, पण अगं मी तुम्हाला किती फोन केले बरं, तरी तुम्ही माझा फोन उचलला नाहीत. त्यावर आता सायली सांगते की आम्ही डॉक्टरांशी बोलत होतो, त्यामुळे तुमचे फोन्स घेता नाही आले आम्हाला. तर तन्वी मात्र विचार करते की चला बरं झालं, नाही म्हणजे घरच्या डॉक्टरकडनं ट्रीटमेंट घेता येत नाही आहे या भाजलेल्या जखमेवर, म्हणून डॉक्टरची अपॉइंटमेंट उशिराची मिळाली होती वाटतं आज यांना. तर चैतन्य सांगतो की अर्जुन, अरे तुम्ही लवकर आला नाहीत म्हणून मावशी किती घाबरली होती माहिती आहे का तुम्हाला? आता मात्र अर्जुन कल्पनाची मस्करी करायला सुरुवात करतो इथे आणि बोलतो की अरे हे मम्माचं काही आजचं नाही आहे, तुला माहिती आहे का, आम्ही जेव्हा लहान होतो ना तेव्हा शाळा सुटल्यानंतर अश्विन मात्र एकदम शहाण्या मुलासारखा लगेच घरी यायचा आणि मी मात्र मुलांसोबत तिथेच माझ्या मित्रांसोबत ग्राउंडवर क्रिकेट खेळत बसायचो आणि मम्मानं सगळ्यांना फोन करायची की अर्जुन कुठे आहे, अर्जुन कुठे आहे, माझ्या सगळ्या मित्रांच्या घरी फोन करून व्हायचे तिचे. त्यावर आता अस्मिता बोलते, हो फक्त तुझ्या बाबतीतच नाही नाही म्हणजे मी देखील कधी मैत्रिणीकडे अभ्यासासाठी गेले ना तरीही मैत्रिणीच्या घरी फोन करून सतत चौकशी करत असायची. नाही बरं झालं तेव्हा स्मार्टफोन नव्हते, नाहीतर दर 10 मिनिटांनी फोन करून हिने मला डिस्टर्ब केलं असतं.
त्यावर आता कल्पना खूप चिडते आणि बोलते, अस्मिता, तुझं मूल जेव्हा शाळेत जाईल ना आणि असं उशिरा येईल ना, तेव्हा आईची काळजी काय असते ना, हे तेव्हा कळणार आहे तुला सगळं काही. त्यावर आता मस्करी करत अर्जुन बोलतो, हां, पण हे सगळं फक्त आमच्या बाबतीत नव्हतं, डॅडला देखील ही असंच करायची. म्हणजे त्यांना फॅक्टरीतनं यायला थोडासा उशीर झाला की ही लगेच त्यांना सतत फोन करत असायची. नाही, त्यांचे कलीग तर त्यांना चिडवायचे की बघा, आला तुमच्या मिसेसचा फोन. नाही म्हणजे तुम्हाला जायला उशीर झाला आहे ना, किती प्रेम आहे बरं त्यांचं तुमच्यावर वगैरे, असं चिडवत असायचे ते. डॅडने सांगितलं आहे मला. त्यावर आता कल्पना बोलते, काय असं सांगितलं का त्यांनी तुला? नाही थांब, येऊ देत त्यांना फॅक्टरीतनं घरी, पाहतेच मी त्यांच्याकडेही. आता सायलीला मात्र हे अजिबात आवडत नाही. त्यावर सायली बोलते की अजिबात नाही हं, आईंची मस्करी करायची नाही आहे, मला हे अजिबातही चालणार नाही. नाही म्हणजे आपलं घरी कोणीतरी वाट पाहतंय, काळजी करतंय, म्हणून तरी आपण थोडी शिस्तीने वागतो, वेळेवर परत घरी तरी येतो, नाहीतर आपण देखील अगदी बेशिस्तच झालो असतो. त्यावर चैतन्य लगेच बोलतो, हे काय सायली वहिनी, तू देखील आता मावशीच्या टीममध्ये गेलीस का? तर प्रिया मात्र नाटक करत आता कल्पनाकडे जाते आणि तिला बोलते, आपलं घरी तरी खूप कोणीतरी काळजी करतंय म्हटल्यावर आपण वेळेत घरी यायलाच हवं ना, आणि तसंही आपण बाहेर जाताना देखील सांगूनच जायला हवं ना, हो की नाही ग आई? आता कल्पना मात्र तिच्यावरच चिडते आणि तिला विचारते, हो का? तू तर बोलूच नकोस तन्वी. अगं मी तुला किती फोन केले होते, माझा एक देखील फोन उचलला नाही आहेस तू. तर अर्जुन आता सायलीला बोलतो की बायको, नाही तू असशील 2.0, आता मम्मा तर 5.0 झाली आहे तुझ्यासोबत राहून, बघ कशी बोलतीये तन्वीला. त्यावर आता कल्पना खरंच खूप चिडलेली असते आणि ती तन्वीला बोलते की मी तुला इतके फोन केले होते, तू फोन का उचलले नाहीस बरं? आणि काय किराणा सामान आणायला काय अख्खा दिवस लागतो का? सकाळी गेली होतीस तू, आत्ता घरी येतेस, कुठे होतीस दिवसभर तू? आता प्रिया मात्र लगेच नाटक करत सांगते की माझी गाडीच पंक्चर झाली आणि मला मेकॅनिक सापडत नव्हता, कॅब देखील बुक होत नव्हती, शेवटी कशीबशी एक कॅब बुक झाली आणि मी घरी आले. आता चैतन्य आणि अस्मिताला मात्र काही हे कारण पटत नाही. त्यावर चैतन्य बोलतो की एवढ्या मोठ्या पनवेलमध्ये तुला एक देखील मेकॅनिक सापडला नाही? नाही म्हणजे विशेष आहे ना. त्यावर अस्मिता देखील बोलते, हो ना, आणि कॅब तर आपल्याकडे 20-20 सेकंदाला असतात आणि तू तर मार्केटमध्येच होतीस, तिथे तर कॅब उभ्या देखील असतात, तरी देखील आज तुला एकही कॅब नाही मिळाली का? आता प्रिया लगेच नाटक करत बोलते की तुम्हाला जर विश्वास नसेल ठेवायचा तर नका ठेवू, पण जे झालं तेच सांगितलं मी. आता कल्पना अजूनच चिडते आणि बोलते की म्हणजे फोन तर तुझ्या हातातच असेल ना, आणि तरी देखील तुला फोन उचलता आला नाही का माझा एक पण? आता मात्र प्रिया लगेच तिथून काढता पाय घेते आणि बोलते की मला फ्रेश व्हायचं आहे, मी आलेच, आणि लगेच तिची पर्स उचलून तिच्या खोलीमध्ये निघून जाते. तर मस्करी करत अर्जुन लगेच बोलतो की मम्मा, मला तर वाटलं की आता तू तन्वीला काय उठाबशा वगैरे काढायला लावतेस की काय लहान मुलांसारख्या. त्यावर कल्पना त्याला चिडूनच बोलते, तू नक्की माझी मस्करी करतोयस की तन्वीची? त्यावर अर्जुन बोलतो की नाही, तन्वीची मस्करी करण्यात तर मला काही इंटरेस्ट नाही, पण तुझी मात्र मी करूच शकतो. त्यावर कल्पना त्याला बोलते की मग तुला फटका हवा आहे, आणि आता ती अर्जुनच्या मागे पळत असते त्याला फटके देण्यासाठी. तर इकडे जेलमध्ये आता हा हवालदार या नागराज आणि महिपतजवळ येतो आणि महिपतला सांगतो की साक्षीने एक व्हिडिओ पाठवला आहे तुमच्यासाठी. आता तो व्हिडिओ तो त्याच्या फोनमधनं महिपत आणि नागराज दोघांनाही पाठवतो. आता हे जे सचिनने वकिलाकडनं त्याचं वकीलपत्र बळजबरी त्याच्या मुलीला किडनॅप करून वगैरे लिहून घेतलेलं असतं, तेच आता तो व्हिडिओ बनवून महिपतला दाखवलेला असतो. तर महिपत नागराजला बोलतो की नाग्या, तुझा फोन दे रे, साक्षीला फोन करायचा आहे. आणि आता नागराज त्याला फोन देतो आणि हे दोघे मिळून आता साक्षीला फोन करतात. तर महिपत विचारतो की तो दीक्षित आहे का तुझ्यासोबत? त्यावर साक्षी सांगते की हो आहे, आणि फोन स्पीकरवर टाकते. त्यावर हा महिपत बोलतो की दीक्षित,
तू तर लई चिकना चुकना दिसतो रे, पण काय तू तर काहीतरी वेगळाच निघाला, लईच आग आहे तुझ्यात. नाही म्हणजे पार त्या वकिलाच्या पोरीला किडनॅप करून तू डायरेक्ट त्याच्याकडनं वकीलपत्रच करून घेतलंस. आता खरं तर सचिनचं हे रूप पाहून साक्षी डायरेक्ट अशी कोमातच गेलेली आहे. खरं तर तिचा विश्वासच बसत नाही आहे की सचिन एवढा गुंड प्रवृत्तीचा माणूस असेल. त्यावर ती देखील बोलते की हो, आणि आज मला देखील सचिनचं एक वेगळंच रूप पाहायला मिळालं आहे. तर इकडे प्रिया तिच्या खोलीमध्ये आली आहे आणि अजूनही ती विचार करते की आता या शांताचा शोध नक्की कसा घ्यायचा, ती सापडायलाच हवी आहे. आणि तेवढ्यातच तिला अश्विनचा फोन येतो. तर आता अश्विन तिला विचारतो की तू घरी आलीस का, की मी तुला घ्यायला येऊ वगैरे. त्यावर प्रिया सांगते की नाही नाही, मी आली आहे घरी. आता हा अश्विन खरं तर इकडे बाईकवर असतो आणि ट्रॅफिकचा खूप आवाज येत असतो, तो ट्रॅफिकमध्ये अडकला आहे. तर तन्वी त्याला विचारते की नक्की काय झालं, तुझा काही आवाजही येत नाही, किती गोंधळ आहे अरे. त्यावर अश्विन सांगतो की अगं इथे हॉस्पिटलच्या बाजूला ना ते इलिगल दुकानं वगैरे होते, ते काढायचं काम चालू आहे, मलाही आवाज येत नाही, आपण घरी आल्यावरच बोलू, आणि फोन ठेवतो. आता अश्विनने फोन ठेवताच ही मात्र विचार करते की बरं झालं या बिंडोक अश्विनने माझं एक काम केलं. आणि ती लगेच आता कोणाला तरी फोन करते आणि त्यांना सांगते की एक पेपर तयार करा, मी सांगते तशी नोटीस तयार करा. आता ही नोटीस ती जी करायला सांगते ती असते शांताच्या घराबद्दलची, जे की आपल्याला पुढील भागामध्ये पाहायला मिळणार आहे. आता एक नोटीस तयार करून ती शांताच्या घरावर चिटकवते दरवाजावर. तर एक मुलगी आता सायली आणि अर्जुनला फोन करून सांगते की शांता मावशीच्या दरवाजावर नोटीस चिटकवली आहे, शांता मावशीचं घर जे आहे ते इलिगल अतिक्रमणामध्ये आहे वगैरे. आणि त्या नोटीसचा फोटो आता तन्वीच्या फोनवर आलेला असतो आणि तो पाहून तर ती आनंदाने उड्याच मारते. तर अश्विन तिला विचारतो काय गं, एवढा कसला मेसेज आहे की तो मेसेज पाहून तू एवढी उड्या मारतीयेस, बरं दाखव मलाही. आता मात्र हिचं तोंडच उतरतं. तर सायली अर्जुनला विचारत असते की शांता मावशीचं घर खरंच जाईल का. त्यावर आता अर्जुन देखील सांगतो की शक्यता तर आहे. तर पुढील भाग पाहायला विसरू नका आणि आजचा एपिसोड आवडला असल्यास चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला देखील विसरू नका. धन्यवाद.